पण वाचन लेखन यायला लागल्यावर काय काय करता येईल सरावासाठी? आता असं पहा, वाचायचं कशासाठी? तर दुसऱ्यांनी काय लिहिलंय, त्याला काय म्हणायचंय हे समजून घेण्यासाठी. आणि लिहायचं कशासाठी? तर आपल्याला जे म्हणायचंय ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मग या दोन्हीसाठी मुलांना भरपूर संधी उपलब्ध करून द्यायला हवी. पण म्हणजे नेमकं काय करायचं? वर्गात भरपूर पुस्तकं आणून देणं किंवा त्याही आधी छोटे छोटे वाचनपाठ तयार करून घेणं. तसंच हे सगळं साहित्य वापरण्यासाठी निश्चित असा वेळ असणं आणि त्या वेळात शिक्षक आणि मुलं यांनी एकत्र वाचत बसणं यासारख्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. वाचनपाठ म्हणजे काय? वाचनपाठ म्हणजे छोटे छोटे मजकूर खास मुलांसाठी तयार केलेले. त्याची छोटी छोटी कार्ड तयार करून घ्यायची आणि मुलांना द्यायची वाचायला. हो, आम्ही पाहिली ना वर्गात अशी बरीच कार्ड. मीही काही नमुने आणले तुम्हाला दाखवायला. आता ही कार्ड बघा. यात निवडलेल्या अक्षरांच्या गटांप्रमाणेच पाठ बनवले. म्हणजे मुलांना जेवढी अक्षरं आणि स्वरचिन्ह शिकवून झाली आहेत तेवढ्यातूनच हे पाठ बनवले गेलेत. ताई चिमणी बघ, तिला दाणे दे. चिमणी ताई ये, दाणे घे, पाणी पी. दाणे घरी पण ने, पिलाला दे. अरे वा, छान प्रसंगच आहे क्या. असे साधे साधे मजकूर लिहिणं आणि मुलांना वाचायला देणं मुलांचा उत्साह वाढवतं. पण हे सारे मजकूर आपल्याला लिहायला लागतात ना. ताई, लिखाणाचा सराव कसा द्यायचा? सामान्यपणे श्रुतलेखन किंवा अनुलेखन दिलं जातं आणि ते द्यायलाही पाहिजे. पण स्वतःहून काही घ्यायची संधी मुलांना फार कमी मिळते. आपलं म्हणणं लेखी भाषेत मांडायची संधी मुलांना देणं हा खरा लेखन सराव आहे असं मला वाटतं. पण त्यांचं लिहायला सांगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सुरुवात अगदी एकेका वाक्यापासून करता येईल. म्हणजे मुलांना एखादा शब्द द्यायचा आणि त्यांना त्याच्यापासून वाक्य बनवायला सांगायचं. प्रत्येकाचं वाक्य वेगळं असेल ना. म्हणजे आपलं म्हणणं स्वतःच्या शब्दात लिहायची ही पहिली पायरी. बरोबर आहे. मग वर्गात मुलांकडून गोष्ट तयार करून घेणं आणि ती त्यांना लिहायला सांगणं हा उपक्रम करता येतो. तुम्ही तयार? हो. आपण आता मजेशीर खेळ खेळणार आहोत. मी काही शब्द घेऊन देणार आहे आणि त्या शब्दावरून आपल्याला काय करायचे? गोष्ट तयार करायची. शब्द आहे रोही, दगड, चिंच, मीठ. काय शब्द लिहिले मी? रोही, दगड, चिंच, मीठ. 4 शब्द लिहिले बरोबर. त्या शब्दावर आता आपण गोष्ट तयार करणार आहे. ठीक आहे. 4 शब्द आहेत आपले. रोही, दगड, चिंच आणि मीठ. आता कोण सुरुवात करता आधी? चाल, परीक्षितनी सांगायचं. कुठून सुरुवात करणार आहे परीक्षित? मोठ्याने सांग. रोहित. बर, आता दुसरं कोणीतरी सांगणार आहे. रोहित. परीक्षितनी काय वाक्य सांगितलं? रोहित एकदा चिंच पाडायला गेला. बरोबर. आता ह्याला पुढचं वाक्य कोण जोडतं? हर्षद.
रोहितने दगड गोळा केले. हा, रोहित एकदा चिंच पाडायला गेला. दुसरं वाक्य काय सांगितलं हर्षदने? रोहितने दगड गोळा केले. बरोबर. आता तिसरं वाक्य कोण सांगतं? हा चालेल, कृपा सांग. रोहितने चिंचा पाडल्या. काय झालं? पहिलं वाक्य काय होतं आपलं? गेला. आणि दुसरं हर्षदचं वाक्य काय होतं? केली. आणि कृपाचं वाक्य काय केलं? रोहितने चिंचा पाडल्या. आता हा चालेल. रोहितने मीठ लावून खाल्लं. हा, याचं वाक्य अजून कोण दुरुस्त करते? छान. एक मिनिट, तुमच्याशिवाय अजून कोण दुरुस्त करते? तू करशील? हा चालेल, सांग ना. संजय सांग. रोहितने चिंचांना मीठ लावून खाल्लं. काय म्हणता येईल आपल्याला? रोहितने चिंचांना मीठ लावून खाल्ल्या. रोहितने चिंचांना मीठ लावलं आणि चिंचा खाल्ल्या. अजून काय झालं असेल? मग रोहित घरी परत आला. रोहित घरी परत आला. नंतर काय झालं असेल? घरी आल्यावर आई घरात असेल ना? आई बाबा घरात असतील की नाही? तर काय म्हणाले असतील रोहितला? रोहित, तू एवढा वेळ कुठे गेला होतास? बरोबर. मग रोहितने काय सांगितलं असेल? कोण सांगेल? एक मिनिट सांगशील प्रथमेश? रोहितने सांगितले, मी चिंचा पाडायला गेलो. बरोबर. मी चिंचा पाडायला गेलो होतो. मग आई काय म्हणाली असेल? काही म्हणाली असेल आई? काही नसेल म्हणाली. बरं. मग कशी झाली आपली गोष्ट तयार? आता पहिल्यापासून पुन्हा सांगायची. परीक्षेचं पहिलं वाक्य काय होतं? गेला. नंतरचं वाक्य काय होतं? रोहितने दगड गोळा केले. कृपाचं वाक्य काय होतं? हा, रोहितने चिंचा पाडल्या. नंतर संजयचं वाक्य होतं ना? हा, काय? चिंचांना मीठ लावून खाल्ल्या. हा, रोहितने चिंचांना मीठ लावलं आणि चिंचा खाल्ल्या. आणि हा, मग कोणाचं वाक्य होतं? हा सांग. रोहितने सांगितले. नाही, रोहित घरी आला ना? ते तन्मयचं वाक्य होतं. तन्मयचं वाक्य होतं. आता काय होतं तन्मय? नंतर रोहित परत घरी आला. घरी आला. रोहित घरी आला. मग आई बाबा घरात असतील ना? हा, मग प्रथमेशचं वाक्य काय होतं? रोहितने सांगितले की चिंचा पाडायला गेलो होतो. रोहितने काय सांगितलं आईला? पाडायला गेलो होतो. झाली गोष्ट? छान झाली ना? चला टाळ्या वाजवा बघू. एकदा मुलांना गोष्ट कशी तयार करायची हे शिकवलं की त्यांना फक्त काही शब्द दिले की ते गोष्ट लिहू शकतात. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. आता काही नमुने बघा. रोहित एकदा नदीवर चालला होता. तेव्हा त्याला चिंचेचे झाड दिसले व त्याच्या तोंडाला पाणी सुटले. नंतर खूप दगड गोळा केले. त्याने दगडाने खूप चिंचा पाडल्या. घरी आल्यावर मीठ घेतली. मीठ लावून चिंचा खाल्ल्या. एका गावात एक रोहित नावाचा मुलगा राहत होता. एकदा तो जंगलात निघाला होता. एक त्याला चिंचेचे झाड दिसले. तो तिथे गेला. चिंचा त्याने खूप चिंचा पाडल्या. मग चिंचा घेऊन घरी आला. मग मीठ लावून चिंचा खूप खाल्ल्या.
मग तिकडून आई आली. आईने रोहितला विचारले, रोहित चिंचा कुठून आणल्या? रोहित म्हणाला, मी जंगलातून चिंचा आणल्या. नंतर मुलांना अगदी विसंगत शब्द देऊन सुद्धा गोष्ट लिहायला सांगता येते. त्याचेही नमुने या पुस्तकात आहेत बघा. हो गॉड, काय शब्द निवडलेत! नारळ, किल्ली, कुत्रा, फ्रॉक आणि रिक्षा. आणि या शब्दांवरून ही मुलांनी छान केली आहे की गोष्ट. एक कुत्रा होता. तो रस्त्याला चालला होता. चालता चालता त्याला एका नारळाच्या झाडाखाली एक किल्ली पडलेली दिसली. त्याने ती तोंडाने उचलली. तेवढ्यात रिक्षावाला रिक्षा घेऊन आला. तो थांबला आणि तिथे काहीतरी शोधू लागला. त्याच्या जोडीला फ्रॉक घातलेली एक मुलगी पण होती. कुत्र्याने त्यांना शोधताना बघितल्यावर तो भुंकू लागला. तेव्हा त्या मुलीने दाखवले, त्या कुत्र्याच्या जवळ किल्ली पडलेली आहे. रिक्षावाल्याने कुत्र्याला बिस्किटे दिली आणि किल्ली घेऊन गेला. गोष्ट तयार करणं यासारखेच अपुरी गोष्ट पूर्ण करा किंवा पुढे काय झालं असेल ते लिहा, यासारखे उपक्रमही देता येतील मुलांना. आणि ताई, लिहिणं वाचणं इतकं अर्थपूर्ण असल्याशिवाय मुलांना मजाच नाही वाटणार त्या. हो ना. आणि मला वाटतं वाचन लेखन शिकवताना लिपी परिचयाच्या जोडीला अर्थाच्या अंगाकडेही लक्ष द्यायला हवं. हो, बरोबर ओळखलं श्वेता. आता तुम्ही सगळे आपापल्या ठिकाणी जाऊन हा कार्यक्रम आखणारच आहात. तुमचा कार्यक्रम तयार झाला की त्याची एक प्रत मलाही पाठवून द्या. पाठवू ना ताई. आणि काही अडचण आली तर विचारूच की. जरूर. केव्हाही काहीही मदत लागली तर सांगा मला.